जनसन्मान यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपण पाहू शकतो की गुलाबी रंगाची थीम या संपूर्ण जनसन्मान यात्रेमध्ये आहे आणि पिंक बुरखा घातलेले महिला मंडळी जे आहेत ते धुळ्यामधल्या मरीना हॉलमधल्या या संपूर्ण सभागृहात आलेलं असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत आणि गुलाबी रंगाची छाप जी आहे ती अजित पवार यांच्या सर्वच या जनसन्मान यात्रेवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गुलाबी रंगाची थीम घेऊन या संपूर्ण यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि स्वतः अजित पवार गुलाबी रंगाचं जॅकेट गेल्या काही महिन्यांपासून घालतात आहेत आणि आज संपूर्ण अजित पवार यांची यात्रेचा शेवटचा 5वा दिवस आहे आणि हा संपूर्ण यात्रा धुळ्यामध्ये असताना धुळ्यामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाजाबरोबर संवाद साधत असताना इथे देखील आपल्याला गुलाबी रंगाची छाप जी आहे ती अजित पवार यांच्या सभेमध्ये पाहायला मिळत आहेत। मुस्लिम धर्मीयामधल्या महिला ज्या आहेत त्या गुलाबी रंगाच्या बुरख्यात सध्या या संपूर्ण सभेच्या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मिकणी, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।